श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी वृषालीचे काय झाले? मित्रांनो, पांडवांना हे माहीत नव्हते की कर्ण त्यांचा मोठा भाऊ आहे. कर्णाचा जेव्हा अपमान झाला तेव्हा दुर्योधनानेच त्याला सन्मान दिला होता. तेव्हापासून कर्ण आणि दुर्योधन यांमध्ये मैत्री झाली होती. कर्ण हा दुर्योधनाचा मित्र होता, त्यामुळे कर्णाबरोबर पांडवांची दुश्मनी होती. कुरुक्षेत्र युद्धाच्या आधी कर्णाला माहीत झाले होते की कर्ण हा पांडवांचा भाऊ आहे. तरीही कर्णाने त्याला मित्र दुर्योधनाची साथ दिली. शेवटी युद्धाच्या 7व्या दिवशी अर्जुनाच्या हातून कर्णाचा मृत्यू झाला. कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलाचं काय झाले हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. महाभारतामध्ये महारथी कर्णाबद्दल खूप लिहिलेलं आहे, पण त्याच्या पत्नीविषयी जास्त काही माहीत नाही. महाभारतानुसार कर्णाचा विवाह एक सूतकन्याबरोबर झाला होता. कर्णाच्या 2 बायका होत्या. एकीचे नाव वृषाली आणि दुसरीचे सुप्रिया. वृषाली आणि कर्ण यांच्यामध्ये लहानपणापासूनच मैत्री होती. एका सूत कुळामध्ये वृषालीचा जन्म झाला होता. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये द्रौपदीने कर्णाचा सुपुत्र म्हणून अपमान केला होता. त्यामुळे कर्णाला खूप दुःख झाले होते. कर्णाचे वडील अधिरथाने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी दुर्योधनाचा सारथी सत्यसेनेची बहीण वृषालीबरोबर कर्णाचा विवाह लावून दिला. वृषाली खूप हुशार आणि चरित्रवान पतिव्रता स्त्री होती. ती नेहमी कर्णाला धर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला देत असे. कर्णाची दुसरी पत्नी होती सुप्रिया. ती दुर्योधनाची पत्नी भानुमतीची मैत्रीण होती. सुप्रिया भानुमतीची दासी होती. भानुमती आणि सुप्रिया यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. भानुमतीच्या स्वयंवरामध्ये कर्णाच्या सहाय्याने दुर्योधनाने भानुमतीबरोबर बलपूर्वक विवाह केला होता. तेव्हा भानुमतीची मैत्रीण सुप्रियाने कर्णाबरोबर विवाह केला. वृषालीचे 8 मुलं होते, तर सुप्रियाला 1 मुलगा होता. कर्णानेच त्याच्या मुलांना शस्त्राचे ज्ञान दिले होते, त्यामुळे त्याची मुलेसुद्धा त्याच्यासारखी पराक्रमी होती. काशीदासांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये कर्णाच्या आणखी एका पत्नीचा उल्लेख आढळतो. तिचं नाव होतं पद्मावती. सुप्रियाप्रमाणेच पद्मावती राजकन्या आसावरीची दासी होती. पण पद्मावती खूप सुंदर आणि सुशील होती. एकदा कर्णाने आसावरी आणि पद्मावतीला वाचवले होते. कर्ण एक सूतपुत्र होता, त्यामुळे आसावरीच्या वडिलांनी आसावरीचा विवाह कर्णाबरोबर करून दिला नाही. त्यानंतर जेव्हा आसावरीच्या स्वयंवराचे आयोजन केले गेले होते तेव्हा सगळ्या राजांबरोबर कर्णसुद्धा त्याचा पराक्रम सिद्ध करण्यासाठी गेला होता. कर्णाने खूप सहजपणे हे स्वयंवर जिंकले होते. तेव्हा आसावरीचे वडील आसावरीबरोबर कर्णाचा विवाह करण्यासाठी तयार झाले. आधी सूतपुत्र असल्यामुळे त्यांनी कर्णाचा अपमान केला होता. त्यामुळे कर्णाने आसावरीबरोबर विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर कर्णाने आसावरीची दासी पद्मावतीबरोबर विवाह केला. त्यामुळे ज्यांनी कर्णाला अपमान केला होता, कर्णाने त्यांना उत्तर दिले. पद्मावतीबरोबर
विवाह झाल्यानंतर कर्ण अंगदेशाकडे निघाले. कर्णाचे त्याच्या पत्नीवर इतके प्रेम होते की त्याने भगवान श्री विष्णूने दिलेला प्रस्ताव हा नकारला होता. ही गोष्ट कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वीची आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाला भेटायला गेले होते. त्यांनी कर्णाचे सत्य त्याला सांगितले होते. भगवान श्रीकृष्ण कर्णाला म्हणाले, राधे, तू सूत अधिराथ आणि राधाच्या मुलांच्या रूपाने या जगामध्ये ओळखला जाशील. पण खरं तर तू सूतपुत्र नाही, तू एक क्षत्रिय आहे. कुंतीच्या विवाहापूर्वी कुंतीच्या घरी तुझा जन्म झाला होता. त्यानंतर कुंतीने तुला नदीमध्ये सोडून दिले होते. तेव्हापासून सूत अधिरथ आणि राधाने तुला त्यांच्या मुलाप्रमाणे लहानाचं मोठं केलं. कर्ण पांडव तुझे भाऊ आहेत. तू पांडवांबरोबर जा. तू पांडवांबरोबर राहिला तर मोठा मुलगा असल्याने तूच हस्तिनापूरचा राजा बनशील. मग द्रौपदीसुद्धा तुझ्याबरोबर विवाह करेल. पण कर्णाने भगवान श्रीकृष्णांचा हा प्रस्ताव नकारला. पण त्याच्या पत्नीसाठी त्याने द्रौपदीला नाकारले होते. महाभारत युद्धामध्ये कर्ण आणि त्याच्या 8 मुलांचा मृत्यू झाला. कर्णाच्या मुलांचा वध सात्यकीने केला. महाभारत युद्धानंतर कर्णाचा मुलगा फक्त ऋषीसेन जिवंत राहिला. कर्ण आणि त्याच्या मुलांच्या मृत्यूनंतर कर्णाची पत्नी वृषालीचे काय झाले? असे म्हटले जाते की वृषालीचे कर्णावर इतके प्रेम होते की ती कर्णाच्या मृत्यूचे दुःख सहन करू शकली नाही. त्यामुळे कर्णाच्या मृत्यूनंतर वृषाली कर्णाबरोबरच सती गेली. महाभारत युद्धानंतर कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ऋषिकेतूचे काय झाले? ऋषिकेतू या पृथ्वीवरचा शेवटचा योद्धा होता, ज्याला ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, वायवस्थ्र यांचे ज्ञान होते. ऋषिकेतूच्या परिवारातील सगळे मृत्यू पावले होते. त्यामुळे तो खूप दुःखी होता. पण तरीही त्याने त्याच्या मनामध्ये कधीही बदल्याची भावना ठेवली नाही. त्याने कधीही पांडवांविषयी वाईट विचार केला नाही. अर्जुनाने त्याचे वडील कर्णाचा वध केला. तरीही ऋषिकेतूच्या मनामध्ये अर्जुनविषयी बदल्याची भावना नव्हती. ऋषिकेतूला धर्माचे ज्ञान होते. त्याला माहीत होते महाभारत युद्धामध्ये कर्णाने अशा प्रकारे कौरवांची साथ दिली होती. युद्धामध्ये पांडव विजयी झाले आणि युधिष्ठिर हस्तिनापूरचे सम्राट बनले. कर्णाच्या मृत्यूनंतर पांडवांना माहीत झाले की कर्ण त्यांचा मोठा भाऊ आहे आणि कर्णाचा मुलगा ऋषिकेतू युद्धानंतर जिवंत आहे. तेव्हा पांडवांनी त्याला त्याच्या मुलांमध्ये बोलवून ऋषिकेतू त्याच्या वडिलांप्रमाणेच खूप पराक्रमी होता. तो पांडवांनी बोलवल्यावर त्यांना भेटण्यास गेला. ऋषिकेतूला असे वाटले की अर्जुन आणि इतर पांडव त्याला आपलं म्हणणार नाही. पण ऋषिकेतूचा विचार चुकीचा होता. महलामध्ये गेल्यानंतर ऋषिकेतूने पाहिले की कुंतीसहित सगळे पांडव पश्चातापाच्या आगीमध्ये जळत आहेत. अर्जुन आणि सगळे पांडव स्वतःला कर्णाचा दोषी मानत आहेत. पांडवांनी युद्धामध्ये त्यांचा मोठा भाऊ कर्ण आणि त्याच्या मुलांचा वध केला होता. या गोष्टीचे त्यांना खूप दुःख होते. पण ते या गोष्टीने समाधानी होते की ऋषिकेतू जिवंत आहे. ऋषिकेतूला पांडवांचे खूप प्रेम मिळाले.
जर कुंतीने कर्ण जिवंत असतानाच पांडवांना कर्णाचे सगळे सत्य सांगितले असते तर कर्णाचं हस्तिनापूरचा सम्राट बनला असता. त्यामुळे पांडवांनी ऋषिकेतूला इंद्रप्रस्थ राजा बनवले. ऋषिकेतूने धर्मराज युधिष्ठिराच्या छत्रछायेखाली बरेच वर्ष राज्य केले आणि तो एक आदर्श राजा बनला. घटोत्कचाच्या मुलाबरोबर ऋषिकेतूची मैत्री होती. दोघांनी खूप युद्ध जिंकले होते. दोघांनी आपल्या पराक्रमाने भद्रावतीच्या सेनेला हरवले होते. अर्जुनाची साथ देत त्याने खूप युद्ध जिंकले होते. युधिष्ठिराच्या अश्वमेघ यज्ञाच्या वेळी अर्जुन आणि ऋषिकेतू दोघेही दिग्विजयासाठी निघाले होते. दोघांनी मिळून सगळ्या राजांना देखील हरवले होते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील नक्की लिहा. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.